नमस्कार. आजचा पॅटर्न आहे चक्रवाढ व्याजाचा दर काढणे. कोणताही प्रश्न असू द्या, या एकाच मेथडने तुम्ही आन्सर काढू शकता आणि शेवटपर्यंत लेक्चर बघायचा प्रयत्न करा, जेणेकरून पोलीस भरती, एसएससी, सरळ सेवा, एमपीएससी कोणत्याही टाईपचा प्रश्न असेल, ठीक आहे, पूर्ण प्रश्न चेक करा की शेवटपर्यंत कोणते प्रश्न आहेत बघा. हा एक सगळ्यात कातील प्रश्न आहे, सेकंदात सॉल्व्ह होऊन जाईल. ओके, त्याच्यानंतर हे प्रश्न लेटेस्ट पॅटर्नचे प्रश्न आहेत, ते पण तुम्हाला जमून जातील. ओके, पहिल्यांदा सुरुवातीला चेक करायचं आहे की काय कोणत्या टाईपचे प्रश्न आहेत. चला सुरू करूया लेक्चरला. शेकडा किती चक्रवाढ व्याजदराने काही मुद्दल स्वतःच्या 9 पट 2 वर्षात बनते. आता सगळ्यांनी लक्ष द्या बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवण्यासारखी एकच गोष्ट आहे, ते म्हणजे दर काढत असताना किती वर्ष दिलेलं आहे ते चेक करा. जर 2 वर्ष म्हणलं असेल तर वर्गमूळ काढायचं आहे आणि 3 वर्ष म्हणलं तर घनमूळ काढायचं आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला वरच्या साईडला घ्यायचं आहे रास आणि खालच्या साईडला घ्यायचं आहे मुद्दल. सर हे काय आहे नेमकं, मला काही समजत नाहीये. बघा 15 प्रश्न आहेत, तर 15 प्रश्नांमध्ये चक्रवाढ व्याजचा हा पॅटर्न तुमचा परफेक्ट होऊन जाईल. मरून गेल्यानंतर पण विसरणार नाहीये, सगळी बाकीची यादाश विसरून जासाल पण चक्रवाढ व्याजाचा दर काढणं विसरणार नाहीये. सिंपल साध्या भाषेमध्ये चक्रवाढ व्याजाच्या काही दराने कोणतीही मुद्दल स्वतःच्या 9 पट बनते होईल असेल म्हणजे ती ऱ्हास असणार आहे. म्हणजे 9 पट जर समजा रक्कम बनत असेल, म्हणजे तुम्ही जर मला एखादी रक्कम दिली असेल व्याजानं, मी ती रक्कम तुम्हाला 9 पट करते, 9 पट करून देतो, याचा अर्थ 1 चे 9 रुपये व्हायले. तर म्हणजे मुद्दल 1 रुपया आणि रास आहे 9 रुपये. तर या ठिकाणी तुम्हाला मांडणी करायचं आहे मुद्दल 1 रुपया आणि रास आहे 9 रुपये. इथपर्यंतचा पॉइंट क्लिअर आहे, एकदम सिंपल, काय अवघड नाही. बघा तुम्ही जर विचार केला तर या ठिकाणी पण तुम्ही चेक करा, चक्रवाढ व्याजाच्या काही दराने कोणतीही मुद्दल ही स्वतःच्या 4 पट 2 वर्षात बनते. सिंपल सांगितल्याप्रमाणे 2 वर्ष म्हणलं की वर्गमूळ घ्यायचं, 2 वर्ष म्हणलं की वर्गमूळ घ्यायचं. किती रुपये आहे, मुद्दल 1 रुपया, रास किती आहे 4 रुपये, रास 4 रुपये. एवढी तर स्टेप जमल की हो, अजून रागात बघालास घे बापू, नाराज होऊ नको, नाराज होऊ नको. आणखी एक प्रश्न घे, शेकडा किती चक्रवाढ व्याजदराने काही मुद्दल स्वतःच्या 27 पट, 27 पट म्हणलं तर 1 च 27, 4 पट म्हणलं तर 1 च 4, 9 पट म्हणलं तर 1 च 9, मुद्दल 1 रास 9, मुद्दल 1 रास 4 आणि दोन्ही पण ठिकाणी 2 वर्ष होतं, मग याचं वर्गमूळ घ्यायचं. पण आता या ठिकाणी तुम्हाला 3 वर्ष दिलं, मग 3 वर्षाला काय घ्यायचंय, घनमूळ घ्यायचं. इथपर्यंत खुश बापू? येस, बरोबर आहे. मग आता याच्या पुढे काय करायचं आहे की याचं वर्गमूळ घ्यायचं आहे. 9 चं वर्गमूळ 3 आणि 1 चं वर्गमूळ 1. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 2 वर्षामध्ये रक्कम 9 रुपये झाली, तर एका वर्षामध्ये रक्कम 3 रुपये झाली. समजते? 2 वर्षामध्ये रक्कम 9 रुपये होती, ती एका वर्षामध्ये रक्कम 3 रुपये झाली. म्हणजेच याचा अर्थ व्याज किती लागले, व्याज लागले 1 रुपयाचं 3 रुपये झालं, म्हणजे व्याज लागलं 2 रुपये. समजते? व्याज लागलं 2 रुपये. 2 रुपये व्याज कोणावर लागलं, मुद्दलवर बाळा, 1 रुपयावर. आणि शेकडा म्हणजे 100ला किती, तर उत्तर आहे तुमचं 200%. उत्तर आहे तुमचं 200%. सर खूप फास्ट झालं बघा, अचानक डोळा लागला आणि तुम्ही गाडी एकदम फास्ट पळल्या. नको नाराज हो बाळा, एका सेकंदाचं काम आहे. सगळ्यात पहिले करायचं काय बघा, दिलेल्या प्रश्नामध्ये एकच मिनिट, चक्रवाढ व्याजाचा बघा काय असेल, हा लक्ष द्या बघा. बघा आता काय असेल की शेकडा चक्रवाढ व्याजाने काही मुद्दल ही स्वतःच्या 9 पट म्हणलेला आहे. 9 पट म्हणलं तर मुद्दल आहे तुमची 1 रुपया, मुद्दल आहे 1 रुपया आणि रास आहे 9 रुपये. 2 वर्ष म्हणलं की वर्गमूळ घ्यायचं, 9 चं वर्गमूळ 3, 1 चं वर्गमूळ 1. मग एका वर्षामध्ये तुम्ही दिलेले पैसे मी 3 रुपये दिलं, म्हणजे याचा अर्थ माझ्याकडून तुम्हाला व्याज गेलं 2 रुपये. तुम्ही विचारलं की सर हे 2 रुपये व्याज कोणावर आहे, मी सांगितलं की तुमच्या 1 रुपयावर आहे.
पण गणिताला काय माहित पाहिजे, गणिताला पाहिजे 100ला किती, तर उत्तर आहे तुमचं 200%. उत्तर आहे 200%. पुढचा प्रश्न बघा, सेम 4 पट रक्कम बनते किती वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये. भावा 2 वर्ष म्हणलं की वर्गमूळ घ्यायचं. 4चं वर्गमूळ 2 आहे, 1चं वर्गमूळ 1 आहे, आणि याचा अर्थ असा आहे जी रक्कम 2 वर्षात 4 रुपये बनते तीच रक्कम एका वर्षात 2 रुपये बनली. म्हणजे तुमच्या एका रुपयाचे 2 रुपये झाले. म्हणजे याचा अर्थ व्याज किती लागलं, व्याज लागलं 1 रुपया. बरोबर ना, 1 रुपयाचे 2 रुपये झाले म्हणजे मधला गॅप हे व्याजानं भरून काढला. मग 1 रुपया व्याज आहे 1 रुपयावर, पण गणिताला मान्य आहे 100ला किती, तर उत्तर आहे तुमचं 100%. करेक्ट आहे. येस. आता भाऊ खुश झाला. हे खुशीच नव्हे, एवढं सोपं पॅटर्न असेल असं मला वाटलंच नव्हतं. चक्रवाढ व्याज. आता पुढे बघ, 27 पट झाली. 27 पट होण्यासाठी किती वर्ष लागले बाळा, 3 वर्ष लागले. आणि 3 वर्ष म्हणलं की घनमूळ घ्यायचं. 27चं घनमूळ 3 आहे, 1चं घनमूळ 1 आहे. आणि याचा अर्थ असा आहे की 1 रुपया रक्कम 3 रुपये झाली. म्हणजे का 3 रुपये झाली, कारण 2 रुपये व्याज लागलं. कोणावर, 1 रुपयावर. पाहिजे कोणावर, 100ला. तर उत्तर किती आहे, 200%. मायचान सर हे असलंच यावं बघा, इमानदारीनं नवस करतो बघा, असलंच यावं बघा. येस. पुढे नंतर शेकडा किती चक्रवाढ व्याजदराने काही मुद्दल स्वतःच्या 8 पट बनते. 8 पट बनते. मुद्दल घेतली 1 आणि रास झाली 8. एकूण लागले वर्ष आहेत 3. 8चं घनमूळ 2, 1चं घनमूळ 1. व्याज किती लागलं, 1 रुपया. कोणावर, 1 वर. 100ला किती, तर उत्तर आहे तुमचं 100%. 100%. येणाऱ्या परीक्षेमध्ये चक्रवाढ व्याजच यावं अशी तुमची इच्छा आता होणार म्हणजे होणारच बघा. येस. पुढे नेक्स्ट, काही मुद्दल ही 2 वर्षात स्वतःच्या 2.1/4 पट होते. 2.1/4 पट होते. राईट. हे जर पॅटर्न तुम्हाला आवडला असेल आणि असेच प्रश्न तुम्हाला आणखी पाहिजे असेल तर मित्रांनो, आयुष्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस कुठली परीक्षेची तयारी करत असाल तर त्या परीक्षेमध्ये कोणता पॅटर्न आणि कोणत्या फॉर्मॅटमध्ये प्रश्न येतील काय माहित नाहीये. एक इन्व्हेस्टमेंट अशी करायची की एका वर्षामध्ये कुठलीही परीक्षा असू द्या, त्या परीक्षेमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता भयंकर झालं पाहिजे, आउट ऑफ झालं पाहिजे. लायब्ररीमध्ये पाय ठेवला की बाकीचे पोरं थर थर कापले पाहिजे. मायचं हे गणितच नव्हतं, कसलं भारी गणित केलंय, असं गणित पाहिजे असेल तर ही बॅच घ्या, ज्या बॅचची फीस 4,000 रुपये. सर असं थरथर कापायची मला बॅच नाही पाहिजे सर, 4,000 रुपये कुठून द्यावा सर मी. 4,000 नसून या बॅचची फीस आहे फक्त 1499, 1,500 रुपये बॅचची फीस आहे बघा. राईट. वैशिष्ट्य काय, तर वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये 300+ प्रश्न आहेत एका टॉपिकवर. सर एवढे लई प्रश्न तुम्ही काय केल्या सर, कसे तयार केल्या. एवढे लई प्रश्न म्हणजे त्यात पोलीस भरतीचे प्रश्न आहेत, एसएससीचे प्रश्न आहेत, रेल्वेचे प्रश्न आहेत, कंबाईनचे प्रश्न आहेत, तलाट्याचे प्रश्न आहेत, सगळ्या परीक्षेचे प्रश्न आहेत, जेणेकरून तुम्हाला एका टॉपिकवर खूप सारे प्रश्न बघायला भेटतील. आणि एवढं गणित केल्यानंतर एका वर्षामध्ये कोणतीही परीक्षा द्या हो, सेंट्रलची राहू द्या, स्टेटची राहू द्या, युपीएससीची राहू द्या, एमपीएससीची राहू द्या, तिकडची अमेरिकेची राहू द्या, कोणतीही परीक्षा द्या, त्या परीक्षेमध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क घेणार म्हणजे घेणार. तर वेळेचा विचार न करता ही बॅच तुम्हाला घ्यायची आहे. आणि जर समजा तुम्हाला वाटलं की सर एवढी भयंकर बॅच घ्यायची आहे, आणखी स्वस्तातली बॅच आहे का, ऍपवर सगळ्या बॅच आहे. मॅथ्स बाय सचिन सर आहे, टेस्ट सिरीज आहे 99 रुपयाला, आणि मराठीची पण बॅच करून घ्या. सगळ्यात जबरदस्त अशी ही बॅच आहे. आणि आता बघा की या प्रश्नाचं उत्तर काय आहे. राईट. तर 2.1/4 पट म्हणजेच काय हो, 4 दोन्ही 8 आणि 1, तर उत्तर आहे 9/4. 9/4. आता सांगा 9/4 म्हणल्यानंतर वर्ष किती आहेत, वर्ष किती आहेत, 2 वर्ष आहेत. 2 वर्ष म्हणल्यानंतर 9चं वर्गमूळ 3, 4चं वर्गमूळ 2, म्हणजे 2 रुपयाचं 3 रुपये झालं भावा. बघा बाकी सगळं सेम केलं, वेगळं काहीच केलं नाहीये. परत नाराज व्हायलाच बघ, रागात बघू नको मायचं बघ, एवढं रागात बघायची काहीच गरज नाही, मी काही वेगळं केलं नाहीये. 4 दोन्ही 8 आणि 1 9. येस, 9/4. आता मनातल्या मनात प्रश्न आला असेल महाराणी, तुला एकदम बापानं माईनं एकदम काय असणार आहे, नाजूक हातानं तुला मोठं केलेलं आहे, आणि मी जर असं समजा काय असेल कडक कडक प्रश्न घेऊन शिकवलं, तुला राग येईल महाराणी. पण सत्यता हीच आहे की रास जी आहे ती मुद्दल पेक्षा जास्त असते, कारण त्या रास मध्ये मुद्दल मध्ये व्याज ऍड होते. मग 4 रुपयाचं 9 रुपये झालं म्हणजे मोठी रक्कम रास असणार आहे, लई परेशान व्हायची गरज नाही. मग आता सांगा की मुद्दल आहे तुमची 4 रुपये
रास आहे 9 रुपये, वर्ष आहे तर 2, सांगितल्याप्रमाणे 9चं वर्गमूळ 3, 4चं वर्गमूळ 2, 2 रुपयाचं 3 रुपये एका वर्षात झालं, म्हणजे 1 रुपया व्याज लागलं. 1 रुपया व्याज आहे 2 रुपयावर, 100ला किती? तर बाबा उत्तर किती आहे? 50% आहे तुमचं करेक्ट आन्सर, पर्याय क्रमांक 4. येस बाबा, समजलं? एक नंबर आहे बाबा कार्यक्रम, नको टेन्शनच घेऊ नको बघ, एकच नंबर आहे. मुंबई पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच आहे 20 रुपयासाठी, फक्त मुंबईचे पेपर 5-6 पेपर आहेत, जबरदस्त आहेत. ठीक आहे, चला. काही मुद्दल 2 वर्षात स्वतःच्या 25/16 पट बनते. सांगितल्याप्रमाणे छोटी रक्कम जी आहे ती मुद्दल, मोठी रक्कम रास. दिलेले वर्ष 2, 2 वर्षात 25 झाले, तर एका वर्षामध्ये 5, मुद्दल असेल 4. 4 रुपयाचं 5 रुपये झालं, 1 रुपया व्याज आहे 4 रुपयावर, पाहिजे 100ला, तर भावा उत्तर किती आहे? 25% असेल तुमचा आन्सर, पर्याय क्रमांक 3. राईट. आता इथपर्यंतचा भाग तुम्हाला समजला आणि याच्या पुढचाही भाग समजला पाहिजे. एकदम सोप्या पॅटर्न नुसार मी सांगत आहे बघा. 2 वर्ष म्हणलं की मुद्दल हे वर्गमूळ घ्यायचंय, मुद्दल आहे 2304 आणि रास आहे 2500 रुपये. रास आहे 2500 रुपये. सर मला काय म्हणायचं बघा, आता याचं वर्गमूळ मी कसं काढू? सहज नजर जरी फिरवला तर तुला कळून जाईल की 2500चं वर्गमूळ आहे 50. आता 50च्या जवळची संख्या तुम्हाला घ्यायची आहे, किंवा तुला जर वाटलं की समजा सर मला नाही जमणार हे, तर बघ 4ची कसोटी लाव आणि 4ची कसोटी सांगते, शेवटच्या 2 अंकाला 4ने भाग गेला पाहिजे. इथं 4ने भाग जाते आणि शेवटी 2 शून्य असले की 4ने भाग जाते. 4 सख 24, 4 सख 24, 1 राहिला, 4 दोन्ही 8 आणि 4 पंचे 20. इथं बघ 4 पंचे 20, 4 सत्त 28, 4 सख 24, 4ने भाग दिला. बरोबर आहे. जर समजा मोठ्या संख्येचा वर्गमूळ किंवा घनमूळ निघत नसेल तर चेक करा की त्या संख्येला कोणत्या संख्येनं भागल्यानंतर वर्ग संख्या येते. 625, मग 625 कोणाचा वर्ग आहे? 25 चा वर्ग आहे. 576 कोणाचा आहे? 24 आहे. मग सांगा किती रुपये व्याज लागलं? 1 रुपया व्याज आहे. कोणावर आहे? 24 वर आहे. पाहिजे कोणावर? 100 आला. 4 सख 24, 4 पंचवीस 100, तर 25/6 म्हणजे 6 चौक 24, 4.1/6%. 4.1/6%, पर्याय क्रमांक 3 तुमचं करेक्ट आन्सर आहे. 4.1/6%. राईट. त्याच्यानंतर पुढे बघा, 400 रुपये मुद्दल 441 बनते. 400 रुपये मुद्दल 441 बनते, तर व्याजाचा दर किती आहे? वर्गमूळ काढा आणि उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाकायला विसरू नका. भावांनो, कमेंट बॉक्स मध्ये कयाला कमेंट दिलेला आहे की मी जे शिकवलं ते तुम्हाला पटते, आणि आणखी कमेंट जर वाढल्या तर असे खूप सारे प्रश्न तुम्हाला बघायला भेटतील, जे बाकीचे लेक्चर्स तुम्हाला चांगले वाटणार आहेत, हे तुम्ही गॅरंटी देतो तुम्हाला. चला पुढचा प्रश्न बघा. 8,000 रुपये 8,000 रुपये 3 वर्षात 9,261 रुपये होते. म्हणजेच आता घ्यायचंय मला घनमूळ, आणि इतके वेळेस हा प्रश्न आलेला आहे. तू पाठ जरी केलास, पाठ करायची गरजच नाहीये, कारण आपल्या बॅच मध्ये आहे, युट्यूबला आहे, पीडीएफ मध्ये आहे. प्रत्येक ठिकाणी तू एमपीएससीचा पेपर घे, एसएससीचे पीवायक्यू घे, पोलीस भरतीचे पीवायक्यू घे, असं कोणतीच परीक्षा नाही ज्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आला नाहीये. 9,261चं घनमूळ आहे 21 आणि 8,000चं घनमूळ आहे 20. म्हणजे 20 रुपये तुम्ही दिले तर मी दिलो तुम्हाला 21 रुपये. म्हणजे याचा अर्थ माझ्याकडून तुम्हाला गेले 1 रुपया व्याज. किती रुपयावर? 20 वर. पाहिजे कोणावर? 100 वर. तर उत्तर किती आहे? 5% असेल तुमचं करेक्ट आन्सर, पर्याय क्रमांक 3. राईट. चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. चक्रवाढाच्या किती दराने 3,000 रुपये मुद्दल 3 वर्षामध्ये 3,993. तर मायचान खूप भारी शिकवायला बघा. मला असलंच गणित पाहिजे होतं आणि परीक्षेला हे असलं आलं आणि मग मला तुमचा लई राग आला बघा. तुम्ही म्हणल्या की घनमूळ घ्यायचं. सर इथं कुठं घनमूळ आहे सर? का फसवल्या सर आम्हाला? माझं शेवटचं वर्ष होतं सर, मामा वाट बघू लागला सर, आता संपलं माझं सगळं आता. अरे बाळा, जर समजा एखाद्या संख्येचं घनमूळ किंवा वर्गमूळ निघत नसेल तर तुम्हाला चेक करायचं आहे की त्याच्यामध्ये कोणती संख्या लपलेली आहे. आता लई झालं बरं सर, मला पहिलेच घनमूळ येत नाही, त्याच्यामध्ये लपलेलं घनमूळ काढू का? नाही, काढा लागते बाळा. आपल्याला परीक्षेत पास व्हायचं आहे, या वर्षी आपला झेंडा काढायचा आहे, तर माहित पाहिजे ना की 3,000 मध्ये कोणती संख्या जी आहे ती घन आहे. 1,000. मग 3,000ला 1,000 करण्यासाठी तुम्हाला भाग द्यायचा आहे 3 ने. 3 1 3 0 0 0, 3 1 3, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 1 3. तर उत्तर आहे 1,331 भागिले 1,000. आता बघ भावा नीट, 1,331 कोणाचा घन आहे?
11चा घन आहे. 1000 कोणाचा घन आहे? 10चा. म्हणजे तुम्ही जे मला 10 रुपये दिले त्याचं एका वर्षात मी 11 रुपये देणार, म्हणजे 1 रुपया व्याज लागणार 10 रुपयावर, पाहिजे कोणावर? 100ला. तर उत्तर आहे किती? 10%. पर्याय क्रमांक 3 असणार आहे तुमचं करेक्ट आन्सर. पर्याय क्रमांक 3. आता सांगा याचं उत्तर किती येईल? 1000. याला समजा प्रश्न क्रमांक आपण दिला किती? 15 नंबर आहे, समजा याला 12 नंबरचा प्रश्न दिला, तर कमेंट बॉक्स मध्ये 12चं उत्तर एवढं म्हणून टाकून द्या तुम्ही. 12चं उत्तर काय आहे ते तुम्हाला आलंच पाहिजे, कारण मागच्या प्रश्नामध्ये या प्रश्नामध्ये कितीचा फरक आहे तुम्हाला समजलं पाहिजे. येस भावांनो, शेवटचा प्रश्न बघा. 800 रुपये मुद्दल, 800 रुपये मुद्दल 882 झाली. वर्ष दिले तुम्हाला 2 वर्ष. मग परत एकदा की दर म्हणलं की वर्गमूळ किंवा घनमूळ सांगितल्याप्रमाणे दिलेल्या संख्येचा वर्गमूळ काढता आलं पाहिजे, आणि 800 कोणाचा वर्ग आहे हे माहितच नाहीये. मग 800 मध्ये कोणती संख्या लपलेली आहे? तर 800 मध्ये 400 ही संख्या वर्ग संख्या आहे. 2 4 800, 441. 441 वर्गमूळ 21 आहे, आणि 400चं वर्गमूळ 20 आहे. म्हणजे 20 रुपयाचं 21 रुपये, 1 रुपया व्याज आहे 20 वर, पाहिजे कोणावर? 100ला. तर उत्तर किती आहे? 5%. ओके. तर मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न पाहिजे असतील तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. राईट. येस. तर बाकीचा कार्यक्रम जे आहे ते आणखी थोडे थोडे अवघड प्रश्न आणि थोडस लेवल जर आली की मग लाईव्ह लेक्चरला स्टार्ट करूया. तोपर्यंत सगळ्यांना काय असेल, पोलीस भरतीची जी फिजिकल चालू आहे त्याच्या शुभेच्छा. आणि अतिशय महत्वाचं एक जो आहे बघा, येस, एकच मिनिट. आता लेखीची तयारी चालू आहे सगळ्यांची. तर लेखीच्या तयारीसाठी ज्यांना कोणाला पोलीस भरतीचा एका महिन्यामध्ये असा काही कार्यक्रम बनवायचा आहे की आपल्याला बघता क्षणी वाटलं पाहिजे की हा असाच मला फॉर्मॅट पाहिजे, ज्या फॉर्मॅटमध्ये मी पास होऊ शकतो. राईट. तर हे आहे आपलं शेड्यूल एका महिन्याचं. आणि तुम्हाला पैसे आताच नाही भरायचे, तुम्हाला पैसे भरायचे आहेत नंतर. राईट. दिसते का बघा थोडस? येस, आता दिसेल बघा. नियोजन काय आहे बघा. 9 ते 10 सकाळी मराठीचा पेपर असेल टॉपिक नुसार, 50 गुण. 10 ते 11 आणि 11 ते 12 2 लेक्चर असतील. 1 ते 2.5 आयोगाच्या ओएमआर शीट म्हणजे गुलाबी रंगाच्या ओएमआर शीट वर काय असेल 100 मार्काचा पेपर. 3 ते 4 परत गणित टॉपिक नुसार, म्हणजे जो मराठीचा पेपर टॉपिक नुसार आहे तोच गणिताचा पेपर टॉपिक नुसार असेल या ठिकाणी. त्यानंतर 4 ते 5 संपूर्ण मराठी पेपर आणि 6 ते 7 संपूर्ण गणित बुद्धिमत्ता पेपर असणार आहे. आणि असंच नंतर जे आहे ते रात्री 8 ते 9:30 पण पेपर आहे. आणि हे एवढं सगळं शेड्यूल जे आहे, आणि मध्येच तुम्हाला काय असेल करंट अफेअरच्या आणि शब्दसिद्धीच्या नोट्स भेटतील रोजच्या रोज. एवढा शेड्यूल आपला कार्यक्रम चालू आहे रोजच्या रोज. ज्यांना कोणाला वाटत असेल की लेखीची तयारी करायची असेल तर त्यांनी या नंबरला फोन करायला विसरू नका. 91 58 80 86 82. क्लिअर आहे. तर बाकीचा कार्यक्रम पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना गुड बाय. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.